सखू, कशाला असा अभद्र विचार करायचा? आणि शिवाप्पा मला सोडून जाईलच कसा? कुटुंबातला माणूस असं कधी सोडून जातो का? आणि तेही आईला. मग विठुरे आपल्या कुटुंबातला नाहीये का? माऊली म्हणतो ना आपण त्याला. मग त्याला आपण असं एकट्याला सोडून कसं कुठे जाऊ शकतो? हे चुकलंच ना आपलं. खरंय बाळा, अगदी बिनतोड म्हणणं आहे तुझं. विठुऱ्या, पोरीनं अंजन घातलं रे डोळे. आमचंच चुकलं. आता पुन्हा असं नाही होणार. चल सखू, मी पण विठुरायाची माफी मागितली ना. चल आज चल. बाप्पा, तू आमचा देणीकरी आहेस. तू आमचा देणीकरी आहेस. गावाबाहेर जाणं सोड. तुला मरू सुधीक देणार नाही. 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 आज जेवला नाहीत. भूक नाहीये का अजूनही? आपण जेवतो, खातो या कल्पनेनं की उद्या जोमानं दिवसाची सुरुवात करू. पण जर आपल्या आयुष्यात उद्याच नसेल, कशाला खायचं?